नमस्कार सर्व शेळीपालक मित्रांना, माऊलीवरचा नमस्कार. सर्व शेळीपालकांचं ओवी गोट फार्ममध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ओवी गोट फार्म दाखवतो. बघा, शेळीपालनामध्ये शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं, इथून पुढं आपल्या सर्व चॅनलवरती स्टेप बाय स्टेपचे व्हिडिओ सेंड करणार, जे की तळागाळातला शेतकरी शेळीपालक त्याची लाईफ शेळीपालनावरती कसा सेट करेल हे पूर्णचे पूर्ण मार्गदर्शन शेळीपालनाचं मी तुम्हाला करणार. ओवी गोट फार्मवरती यूट्यूब चॅनल ओवी गोट फार्म उर्फ माऊली आवड सिस्टम कसं स्टार्टिंगला राबवायचं ते दाखवतो. बघा, आता ही जी जागा आहे ही नाथसागर बॅकवॉटरची जागा आहे. नंबर 1चा पॉईंट आहे मी भूमीन. एकही गुंठा जमीन नाही तरी सुद्धा आपण शेळीपालनाचा बिझनेस निवडला. एकमेव बिझनेस असा आहे साहेब की शेळीपालनामध्ये तुम्ही जर स्ट्रगल करण्याचा प्रयत्न केला, मनापासून जर स्ट्रगल केलं तर 100% माणूस यशस्वी कसा होतो ते तुम्हाला माझा एक्सपिरियन्स प्रॉपर शेअर करतो. बघा, आता सिस्टम काय करायचं, ही जी जागा आहे नाथसागर बॅकवॉटरची जागा आहे. बघा तुम्ही, आता सुरुवात कशी करायची. हा गेट, इथून आपल्या बकऱ्या एंटर होत्या. इथं आल्यानंतर असं मध्ये यायचं. नंबर 1 हे आपल्याकडे भीती कोणती नाही, भीती फक्त आपल्याकडे बिबट्याची भीती थोडीशी, ते पण आता जाणवू लागली. आपण शेळीपालन करतो 2013 पासून. सुरुवात कशी करायची, बकऱ्या निवडायच्या कशा, फिरस्ती करायचं की बंदिस्त करायचं. आता मी भूमी असल्यामुळे मी फिरस्ती करतो. बंदिस्त कोणत्या लेवलला करायचं, फिरस्ती कोणत्या लेवलला करायचं, बकऱ्याची खरेदी कशी करायची ते सांगतो. स्टेप बाय स्टेपना आपल्याला शेळीपालनामध्ये उंचांक कसा गाठता येईल ते सांगतो. हे सेड आणि असे भरपूर लोक आहे की शेळीपालनावरती सेडवरती जास्त खर्च करते. साध्या पद्धतीनं सेड कसं बनवायचं ते सांगतो. हे बघा, आपण काय केलं, शेळ्या चारत असताना लिंबाच्या मेडी वगैरे बघून ठेवायच्या, मेडी कट करायच्या, घेऊन यायच्या, एकदम साध्या स्वरूपात सेडची स्टार्टिंग करायची. हे बघा तुम्ही, आता हे आपलं समोरचं, ह्या टोटल बकऱ्या दाखवतो, पिल्ला दाखवतो, शेळी स्टार्टिंग कोणती घेतली, सुरुवात कशी केली, आता कुठल्या पदावरती आहे, आता आपण काय करायला पाहिजे, याच्यानंतर निवड कशी करायला पाहिजे की जेणेकरून आपण शेळीपालनामध्ये सक्सेस कसं होऊ, हे टोटल व्हिडिओ आपल्या ओवी गोट फार्मवरती भेटतील. प्रॉपर नॉलेज सेंड करणार जेवढं माझ्याकडे आहे वैयक्तिक. आता कंटिन्यू 2013ची स्टार्टिंग का 2025 चालू आहे. ही आधी पाठीमागची आपली बॅकसाईड बघा तुम्ही, एकदम साध्या पद्धतीने आपण सेडचं बनवलं. अशा पद्धतीने शेळीपालन करा. आणि आता हे पल्ले वगैरे जे सुटलेले दिसते तुम्हाला, हे आपण थंडीचं आहे, डायरेक्ट बकऱ्यांना स्ट्रोक बसवणे म्हणून सोडले होते. ही आता पाठीमागची आपली बॅकसाईड. एकदम साधारण पद्धतीनं सेडेवरती खर्च करू नका. सुरुवात कशी करायची ते सांगतो. टोटल आपल्याकडं एकही रुपया नसताना आपण एवढं मोठं पाऊल उचललं शेळीपालनावरती. आता हा व्हिडिओ आहे, ही पाठीमागची साईड, ही बॅक साईड तुम्हाला दाखवतो. माझं गाव इथून 5 किलोमीटर आहे. घरदार गावात बांधून ठेवलं, शेळीपालनाच्या जे वरती बांधलं. आणि हे जे शेड दिसतं तुम्हाला, हे आपल्यासाठी फॅमिलीसाठी पार्टिशन बॉक्स बनवला. अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन चालू आहे. याच्यानंतर येणारे सर्व व्हिडिओ शेळीपालनाचे, सुरुवात, चारा व्यवस्थापन, फिरस्तीचं वेगळं, बंदिस्तीचं वेगळं. फक्त एकच जिद्द कायम ठेवा, स्ट्रगल. एकही पॉईंट बाकी ठेवणार नाही जोपर्यंत माझे शेळीपालक आपण सर्वजण मिळून सोबत शेळीपालन करू. एकच टार्गेट, बघून घ्या व्यवस्थित. आपल्या बकऱ्या दाखवतो, पिल्ला दाखवतो. आणि शेळ्या खरेदी करताना अशा शेळ्या खरेदी करा का त्या शेडवरती छोटे पिल्लं आहे. माझ्याकडनं घ्या हा हेतू नाही. सुरुवात करताना 1 पासून करा, 2 पासून करा, ते तुमच्यावरती डिपेंड. चारा व्यवस्थापन जर प्रॉपर असेल काही अडचण नाही. आणि आपले व्हिडिओ याच्यानंतर जो भूमीन व्यक्ती, भूमीन का त्याला कुठला सारा नाही, त्या व्यक्तीला आपण 100% म्हणजे 100% सपोर्ट करणार, जे की मी स्वतः भूमीन आहे. बरोबर. हे चल, हे बघ, हे आपले राणी, हे चकुली, हे झुंबर, हे नंबर 1ची माझी पारू, आणि ही गवळी. आणि एक ॲडिशनलमध्ये मेंढीचं पिल्लू घेतलं होतं, बघू म्हणलं आपल्या रानाला सेट होतं की नाही होत. आणि आपली पायल,
सुरुवात शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं पूर्ण व्हिडिओ इथून पुढे आपल्या चॅनलवरती भेटतील. धन्यवाद.